नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ट आयकॉन या उपक्रमात आज आपण आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये आणि आपल्यासोबत आहेत ज्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ 300हून अधिक प्रोजेक्ट्स केलेले आहेत, ज्यांना जवळजवळ 25हून अधिक वर्षांचा अनुभव आहे, असे सिनियर आर्किटेक्ट मिस्टर प्रशांत थेमसकर. प्रशांतजी, आपलं मनापासून स्वागत. थँक्यू. तर आपण आता आधी जाणून घेणार आहोत की तुमचं शिक्षण, त्याचा प्रवास कसा होता, तुम्ही कुठल्या शाळेतनं शिकलात, कुठलं कॉलेज होतं आणि ॲज अ आर्किटेक्ट होण्यासाठी तुमचा विचार काय होता किंवा त्यामागची प्रेरणा काय होती? माझे वडील आर्मीमध्ये होते, तर आम्ही ऑलमोस्ट ऑल ओव्हर इंडिया फिरलो आहे. आम्ही म्हणजे जम्मू काश्मीरपासून आसाम, पंजाब, नंतर शेवटची बदली माझ्या वडिलांची नाशिकला झाली. माझा स्टार्टिंग स्कूलिंग सेंट्रल स्कूल केवीमधून झालं आणि नंतर मी 12th पास केलं केवीमधून, नाशिकमधून. 1993ला मग मी पुण्यामध्ये BKPS कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, तिथून माझी BRची डिग्री घेतली. अरे वा. 1998ला मी पासआउट झालो आणि त्यानंतर मी नाशिकलाच माझा व्यवसाय 2 वर्ष मी प्रॅक्टिस केली एक सिनियर आर्किटेक्ट्स आणि स्ट्रक्चर कन्सर्नकडे. त्यानंतर मी स्वतःचा व्यवसाय 2000मध्ये चालू केला. ओके. सर, कुठल्याही क्षेत्रामध्ये सुरुवात करताना स्ट्रगल म्हणजे संघर्ष हा असतोच आणि तो असावाच, तर आउटपुट खूप छान मिळतं आपल्याला. तर त्या अनुषंगाने विचारावं असं वाटतं की जेव्हा तुम्ही 2000मध्ये तुमचं करिअर सुरू केलं, तर तेव्हा तुमचा पहिला प्रोजेक्ट कुठला होता किंवा तुम्हाला पहिलं काम कसं मिळालं, त्याच्या काही आठवणी असतील, त्यामध्ये काही आलेल्या अडचणी असतील, ज्याच्यातनं तुम्ही पुढे शिकलात आणि त्यानंतर तुम्ही सुधारणा केल्यात? ॲक्च्युली आर्किटेक्चर जेव्हा हा शब्द मी माझ्या घरी सांगितलं की मला आर्किटेक्ट बनायचं आहे, तेव्हा हा शब्द खूप नवीन होता. लोक घरी डॉक्टर, इंजिनियर, CA काहीतरी असे, नाहीतर लोक घरचे म्हणायचे की पप्पा आर्मीमध्ये, तू आर्मीमध्ये जा, हे आर्किटेक्चर काय, नाहीतर इंजिनिअरिंग तरी कर कमीत कमी. तर मला त्यांना खूप मला ॲक्च्युली इनिशियल लेवलला खूप स्ट्रगल करावं लागलं त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी की आर्किटेक्चर हा माझा पॅशन आहे. म्हणजे घरी ॲक्च्युली माझे वडील, माझा भाऊ एक चांगला आर्टिस्ट होता. तर मला असं काहीतरी करायचं होतं की काहीतरी क्रिएटिव्हिटी माझ्याकडून काहीतरी घडली पाहिजे. मी पण या फील्डमध्ये, पण मला माझी जी एक हॉबी होती ती ज्याच्यात माझा कॅरियर करायचं, आणि घरच्यांचा जो एक विषय होता की त्यांना काहीतरी सायन्स रिलेटेड याच्यामध्ये कोणीतरी पाहिजे. म्हणजे त्यांना असं हवं होतं की कोणीतरी इंजिनियर, डॉक्टर व्हावं आणि लगेच त्यांनी आपल्या पायावरती उभं राहून काहीतरी घरासाठी पण सपोर्ट करावा ॲज सून ॲज पॉसिबल. तर मी विचार केला की आर्किटेक्चर, त्यांना मी कन्व्हिन्स केलं की ही आर्ट आहे आणि इंजिनिअरिंगचा फ्युजन आहे, आणि हा माझी जी अपेक्षा आहे, जे मला करायचं आहे फ्युचरमध्ये ते, आणि माझ्या घरच्यांना जे हवं आहे की टेक्निकली पण काहीतरी तो साऊंड पाहिजे. तर मी हा फील्ड चॉईस केला आणि त्यांना कन्व्हिन्स केला. आणि त्याच्यानंतर मग मी माझा 2000मध्ये 1998ला मी पासआउट झालो. 2 वर्ष मी प्रॅक्टिस केली आणि नंतर 2000 मार्चमध्ये मी स्वतःचा छोटासा एक ऑफिस घेतला. तेव्हा फायनान्शियल कन्स्ट्रेंट खूप होते. स्वतःची प्रॅक्टिस करणं, स्वतः स्टाफ ठेवणं आणि नंतर काम मिळवणं, लोकांना कन्व्हिन्स करणं खूप स्ट्रगलिंग होता तेव्हा. म्हणजे कन्व्हिन्स करणं खूप. आणि तेव्हा मार्केटमध्ये असं होतं की स्पेशली नाशिक रोडला जिथं माझं ऑफिस आहे, तिथं लोकांना ही माहितीच नव्हतं की आर्किटेक्ट म्हणजे काय. तेव्हा नाशिक रोडला असा विषय होता की लोकांना रो हाऊस, बंगलो शिवाय त्यांना लोकांना काहीच माहिती नव्हतं. हे मॉल कल्चर, त्याच्यानंतर मोठे मोठे अपार्टमेंट्स, गेटेड कम्युनिटी, त्यांचे हे असा हा विषय तिथं नव्हता. लोकांना पार्किंग प्लस 4 हे रेसिडेन्शियल बिल्डिंग पण तिथं पण फ्लॅट घ्यायचं म्हटलं लोक घ्यायचे नाही. लोकांना फक्त माहिती होतं की आम्हाला फक्त बंगलो, रो हाऊस आणि विला, ह्या कॉन्सेप्टमध्ये लोक फक्त फिरायचे आणि त्या लोकांना तेच हवं होतं. आणि तेव्हा ग्रोथ प्रॉस्पेक्ट खूप छोटा होता. तेव्हा हे छोटे छोटे काम मिळवण्यासाठी पण खूप स्ट्रगलिंग करावं लागत होते आम्हाला नाशिक रोडला. आणि नाशिक रोडला माझा ऑफिस असल्यामुळे फक्त तिथं प्रेस हाच एक असा होता की जिथं लोकांना एक गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट असा एकच होता जिथं लोक
त्या लेवलला काम करायचे बर बर आणि तिथून ते जे त्यांना जे ज्या असा नाशिक रोडचा मेन ग्रोथ म्हणायचं तर प्रेस. हम्म. तर तिथं लोकांना आपल्याकडे हे काम मिळवण्यासाठी त्यांना कन्व्हिन्स करणं आणि त्यानंतर लोकांना वास्तूचा खूप वेळ होता. तर वास्तू कंप्लायन्स त्यांना घर हवे होते. हम्म. त्याच्यामुळे त्यांना कन्व्हिन्स करणं छोटे त्याच्यामुळे त्यांचे जे रिक्वायरमेंट्स ते फुलफिल करणं ते खूप स्ट्रगलिंग होतं ते. बरोबर. सर ॲज अ आर्किटेक्ट म्हणजे यू आर द डिझायनर आणि लोकांचे जे ड्रीम्स असतात ते तुम्ही खरं तर कन्व्हर्ट करता तुमच्या डिझाईन्सनी. तर पण यासाठी बॅलन्स जो ठेवायला लागतो तो एस्पेशली बजेट वर्सेस क्वालिटी. तर ह्याचं समीकरण जे आहे ते तुम्ही कसं सोडवता किंवा त्याबद्दल तुम्ही काय काय आराखडे तयार करता? ॲक्च्युली बेसिकली काय होतं की आता तुम्ही नाशिक, आता मी माझं सांगतो की जेव्हा नाशिक रोडला ऑफिस असल्यामुळे तिकडची सोशो इकॉनॉमिक आणि नाशिकची गावातली खूप डिफरन्स आहे. ओके. तुम्ही बघा की जसं मी तुम्हाला सांगितलं की ग्रोथ इंजन नाशिक रोडचा फक्त इनिशियल लेवलला एक प्रेसच होता. जेव्हा जे लोक तिथं प्रेसमध्ये काम करायचे त्याच तेच लोक तिथं नाशिकला तेव्हा 2000 पासून ते 2005चा विषय सांगतो, तेच लोक तेव्हा बंगला प्लॉट घ्यायचे आणि घर बांधायचे. बाकी छोटे छोटे बिझनेस करणारे लोक ते होते. ॲज सच असा मोठा खूप काय इकॉनॉमिकली नाशिक रोड असं बघितलं इकॉनॉमिकली खूप साऊंड नव्हतं आणि नाशिक रोडकडे बघण्याचा दृष्टिकोन असा होता की तो बॅकवर्ड एरिया टाईप आहे. म्हणजे असा ग्रोथ नाही आहे. मॅक्सिमम ग्रोथ सेंटर नाशिकच होतं. लोक जे काय घ्यायचे कपडे घेण्यापासून ते काही पण वस्तू तुमच्या होम अप्लायन्स असू द्या की काय असू द्या, काही इंटिरियर रिलेटेड प्रोडक्ट असू द्या, फर्निचरसाठी सगळे लोक नाशिकलाच यायचे. बरोबर. तर तेव्हा लोकांना कमी बजेटमध्ये लोकांचं सगळं जे त्यांचे ड्रीम्स होते, जे त्यांची रिक्वायरमेंट होती ते फुलफिल करणं, ते कॉस्टिंग कसे कमी करणं आणि कसं त्या लोकांना त्या बजेटमध्ये घर करून देणं हा खूप चॅलेंजिंग होता तेव्हा. आणि त्यात पण लोक जे सर्व्हिसेस डिमांड करायचे, जे जसं आता सर्व्हिसेस स्ट्रक्चरल कन्सल्टन्सी आली याच्यामध्ये, त्याच्यामध्ये प्लंबिंग कन्सल्टन्सी आली, इलेक्ट्रिकल कन्सल्टन्सी आली, त्याच्यानंतर काही इंटिरियर पार्ट आलं. तर लोकांचा एकच असायचं की आमचा बजेट एवढा आहे, आम्ही एवढीच फीस देऊ शकतो, याच्यामध्ये तुम्हाला काम करणं आहे. बरोबर. तर हे सगळे स्ट्रगलिंग ॲस्पेक्ट होते इनिशियल लेवलला, ते आम्ही ओव्हरकम केले. लोकांना त्यांच्या बजेटमध्ये त्यांच्या सोयीनुसार त्यांची जे रिक्वायरमेंट आहे ते फुलफिल करून आम्ही त्यांना प्रयत्न केला आमच्याकडून की मॅक्सिमम आम्हाला त्यांना त्यांचे रिक्वायरमेंट, त्यांचा जो ड्रीम हाऊस आहे ते आम्हाला देता आलं पाहिजे. बरोबर. सर आता हे आपण बोललो एंड युजरच्या दृष्टिकोनातनं, पण आता ॲज अ आर्किटेक्ट म्हणा किंवा सिव्हिल इंजिनियर जे असतात, सो तुम्ही जे असतात ते टू वेनी काम करता खरं तर. म्हणजे ॲज अ कस्टमर सेंट्रिक पण असतात आणि जे लेबर्स असतात त्यांच्याशी पण तुम्ही डील करता. तर मोस्टली या क्षेत्रामध्ये अनस्किल्ड लेबर किंवा आपण ज्यांना अकुशल कामगार म्हणू, अप्रशिक्षित कामगार म्हणू, अशा लोकांबरोबर तुम्ही काम करता. तर त्यांच्या सुधारणेबद्दल किंवा त्यांना जर का काही साईटवर धोका निर्माण होणार असेल, काही अपघात होणार असेल, तो टाळण्यासाठी तुम्ही काय प्रिकॉशन्स घेता किंवा त्यांना तुम्ही काही शिक्षण देता, प्रशिक्षण देता, त्याबद्दल तुमचा काय विचार आहे? ॲक्च्युअली बेसिकली आम्ही प्रत्येक बिल्डरला जेव्हा आम्ही साईटवरती जातो तेव्हा आम्ही प्रत्येक बिल्डरला सांगतो की तुम्ही सेफ्टी प्रिकॉशन मस्ट घ्या. त्यांना आम्ही बूट, गमबूट, त्यांना सेफ्टी बेल्ट, त्याच्यानंतर जॅकेटिंग, हे सगळं आम्ही त्यांना सांगतो, इन्स्ट्रक्शन देतो की कुठलाही कामगार जेव्हा साईटवरती काम करतो हे तुम्ही सेफ्टी प्रिकॉशन तुम्ही ऑटमोस्ट केअर करा की हे पाहिजे. त्याच्यानंतर सायनेजेस लावा. बरोबर. तुम्ही इन अँड आउट सांगा की कुठून जे कस्टमर इव्हन साईटवरती व्हिजिट करतात त्यांना कुठून इन करायचं, कुठून आउट करायचं, हे सगळे आम्ही इन्स्ट्रक्शन जेव्हा आम्ही साईट व्हिजिट करतो तेव्हाच आम्ही क्लायंटला सांगतो. का आम्हाला माहिती आहे की एक ॲक्सिडेंट साईटवरती जेव्हा होतो ना त्याचे इम्पॅक्ट नंतर काय होतं आम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर ते कॉम्पेन्सेशन, नंतर पोलीस केस, हा विषय हा खूप कॉम्प्लिकेटेड इश्यू आहे. त्यानंतर राहिला विषय लेबर कॅटेगरीमध्ये असा विषय आहे की एक स्किल्ड लेबर, आम्ही नेहमी बिल्डरला या प्रोमोटरला हे सांगतो की तुम्ही प्रयत्न करा की एक साईट इंजिनियर जो आहे, जो ॲक्च्युअली ॲटलिस्ट 2 or 3 year एक्सपिरियन्स असेल, तो प्रॉपरली बी सिव्हिल पाहिजे, तो तुम्ही ठेवा. त्याच्यानंतर एक तुम्ही चेकलिस्ट करा, तुमचा एक बार चार्ट बनवा की त्याच्यामध्ये तुमचं दैनंदिन तुम्ही काम कसं करणार आहे.
त्याच्यानं तुम्ही कॅटेगराईज कसं करणार आहे की तुमचं स्किल्ड लेबर, नॉन स्किल्ड लेबर, त्याच्यानंतर जे मेसन आहेत ते त्यांच्यानंतर लेबर त्यांची कॅटेगरी तुम्ही करा आणि त्याप्रमाणे त्यांना हे साईटवरती हे त्यांना काम द्या. दुसरा विषय ते जेव्हा टेक्निकल एक्सपर्टीजचा विषय येतो तेव्हा आम्ही त्यांना पण सांगतो की जेव्हा इनिशियल लेवलला जेव्हा आम्ही साईटवरती साईट व्हिजिट करतो या स्लॅब चेकिंगला साईट व्हिजिट करतो, जेव्हा कामगार स्लॅब चेक, तेव्हा पण आम्ही जो कॉन्ट्रॅक्टर असतो ज्याच्या अंडर ते लेबर्स असतात त्यांना पण आम्ही समजून सांगतो की आम्हाला जे काम हवं आहे, की जी कामाची क्वालिटी हवी आहे, हे आम्हाला कुठल्या पद्धतीने पाहिजे, कसं पाहिजे, ते पण आम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन आम्ही त्यांना साईटवरती देतो. ओके. मेजरली कामाची जी क्वालिटीचा विषय आला त्याच्यामध्ये आम्ही त्यांना आता बरेचसे गव्हर्मेंटचे इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये लोक त्यांनी पण बेसिक डिप्लोमा कोर्सेस, IT कोर्सेस चालू केलेले लेबरसाठी. जर प्लंबर आहे, प्लंबरसाठी इवन NMCने कंपल्सरी केलं की त्याच्याकडे लायसन्स हवा आहे. बरोबर. इलेक्ट्रिकल कन्सल्टंट पण त्याला पण हे केलेलं, पण इलेक्ट्रिकल कन्सल्टंट आमचे बरेचसे जे असतात ते ॲटलिस्ट B असतातच. पण बाकीचे जे नॉन स्किल्ड आहेत त्यांना पण आम्ही साईटवरती सांगतो, कॉन्ट्रॅक्टरला सांगतो की तुम्ही यांना जेव्हा साईटवरती येतात त्यांना पण तुम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन द्या, त्यांना कामाची पद्धत सांगा, डिसिप्लिन कसं फॉलो करायचं सांगा. त्याच्यानंतर प्रोटोकॉल जे फॉलो करायचे, प्रोटोकॉल सांगतो आम्ही साईटवरती, ते तुम्ही कसे फॉलो करायचे ते पण त्यांना इन्स्ट्रक्ट द्या. त्याच्यामुळे काय होतं की इन्सिडेंट जे होतात ते साईटवरती होत नाही, नक्कीच कमीत कमी होतं ते. सर तुम्ही खूप छान डिटेलिंग याच्याबद्दल तुम्ही पॉईंटर्स दिलेत की चेकलिस्ट असायला पाहिजे, कंप्लायन्स प्रॉपर चेक झाले पाहिजेत आणि सेफ्टी इज ॲटमोस्ट प्रायोरिटी. कारण एक माणूस वाचवणं हे खूप महत्त्वाचं काम आहे या क्षेत्रामध्ये. सर आत्तापर्यंत तुमचा जो प्रवास झाला 25-26 वर्षांचा या क्षेत्रामध्ये, तर त्याच्यामधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट जो खूप लक्षात राहिला, जो तुमच्या आठवणीत राहिला, अगदी तुमचा जवळचा प्रोजेक्ट असला कुठला सांगाल तुम्ही? जसं तुम्हाला मी इनिशियल लेवल सांगितलं की जेव्हा मी माझी प्रॅक्टिस चालू केली 2000 मध्ये, तेव्हा बंगलो आणि रो हाऊसेस हाच कॉन्सेप्ट होता. त्याच्यानंतर 2006 मध्ये सुजय गुप्ता बिल्डर, नाशिकचे खूप परमनंट बिल्डर आहे, खूप नाव आहे त्यांचं नाशिकला. ओके. ते माझ्याकडे आले, ते म्हणे की प्रशांत आपल्याला ना एक हायराईज बिल्डिंग चालू करायची आहे आणि तेव्हा हा प्रोजेक्ट होता पार्किंग +7. गेटेड कम्युनिटी होती, गार्डन होता आणि नाशिक रोडचा, मला असं वाटतं नाशिक रोडलाचा हा आगर टाकली नाशिक रोडमधला तप्पन साईडला हा पहिला हायराईज प्रोजेक्ट होता, मला असं वाटतं. ओके. तेव्हा तो बिल्डर जो होता म्हणजे सुजय गुप्ता जे होते ते पण खूप याच्यामध्ये होते की आपण हायराईज तर करतोय प्रशांत, हा कॉन्सेप्ट अजून नाशिक रोडमध्ये नाशिकला एवढा नाही आहे, आपण कसं लोकांना कन्व्हिन्स करणार आहे, म्हणजे हा चॅलेंजिंग आहे आपल्यासाठी. पण त्यांचा डेडिकेशन, त्यांचा तो रिस्क फॅक्टर आणि त्यांनी जे प्रोजेक्ट्ससाठी एफर्ट्स टाकले माझ्याबरोबर अफलातून होते, म्हणजे A1 खूप एफर्ट टाकले, मी पण खूप एफर्ट टाकले आणि असं होतं की ते काहीतरी नवीन करायचं आहे आपल्याला. लोकांना त्या माइंडसेटमधून आपल्याला बाहेर काढायचं आहे की जसं पुण्यामध्ये प्रोजेक्ट्स होत आहे, मुंबईमध्ये प्रोजेक्ट्स होतात, तसा काही प्रोजेक्ट आपल्या नाशिकमध्ये आणायचं आहे आणि लोकांना आपल्याला कन्व्हिन्स करायचं आहे की तुम्ही आता रो हाऊसपासून जे हॉरिझॉन्टल एक्सपान्शन चालू आहे त्याच्यावेळी तुम्ही एक व्हर्टिकल एक्सपान्शनला या, म्हणजे जेणेकरून काय होईल की आपल्याला मॅक्सिमम ओपन स्पेस, एक गेटेड कम्युनिटी भेटेल, लोकांचं इंटरॅक्शन वाढेल, लोकांमध्ये एक एक इंटरॅक्शन जे लोक विसरून गेलेले, सगळे जे बिझी झालेले, ॲटलिस्ट या गेटेड कम्युनिटी थ्रू इंटरॅक्शन होईल आणि एक बेंचमार्क होईल नाशिकसाठी. हा एक प्रोजेक्ट होता आमचा ग्रेप सिटी. सर आत्तापर्यंत तुम्ही नाशिक किंवा जवळपासच्या एरियामध्ये जे प्रोजेक्ट्स केले त्यांची नावं आणि त्या प्रोजेक्ट्समध्ये तुम्ही आयकॉन स्टीलचा वापर कुठे केला आहे का, याबद्दल काही माहिती देऊ शकाल? आयकॉन स्टीलचा आम्ही प्रोजेक्ट्समध्ये जसं हरिविश्वमध्ये केलेलं आहे, हरिसंस्कृतीमध्ये केलेलं आहे, अच्छा, ट्विन स्टारमध्ये केलेलं आहे. त्यानंतर आम्ही 1-2 विलाजमध्ये पण केलेलं आहे. आता एक आमचा विला चालू आहे वडणे रोडला, तिथं पण आम्ही केलेलं आहे. म्हणजे बऱ्याच याच्यामध्ये इनिशियल लेवलला आम्ही पोलाद पण वापरायचो,
पण नंतर जसं आम्ही कन्व्हिन्स झालो की नाही, आयकॉन स्टील पण एक ब्रँड आहे, चांगला ब्रँड आहे ओके. आणि जे क्वालिटी आम्हाला पोलादकडून भेटते ते क्वालिटी आम्हाला आयकॉन स्टीलकडून भेटेल, तर आम्ही ते स्टार्ट केलं वापरायचं. सर मग आयकॉन स्टीलच्या कॉस्टबद्दल, त्यांच्या सर्व्हिसबद्दल, क्वालिटीबद्दल तुम्ही सांगितलंत की चांगली आहे. पण त्यांची अवेलेबिलिटी कशी आहे मार्केटमध्ये? त्याचा काय अनुभव तुमचा आहे? नाही, आयकॉन स्टीलचा त्यांचे जे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहे, दे आर व्हेरी असं म्हणता येईल आपल्याला की प्रॉम्प्ट युजर आहे. फ्रेंडली आपण म्हणू युजर शकतो? फ्रेंडली आहे, व्हेरी प्रॉम्प्ट आहे. कधी बरं, फोन बरं. केला इमिडिएटली सर्व्हिसेस त्यांचे अवेलेबल असतात. लगेच ऑफिसला येतात. साईटवरती इंटरॅक्शन करायचं असेल कॉन्टॅक्टरशी लगेच करतात. बरं. त्यांची रिक्वायरमेंट जाणून घेतात. त्याप्रमाणे जे रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांना जे स्टील आहे, जे वजन आहे, ते त्याचप्रमाणे साईटवर डिलिव्हर पण करतात. हं. तर ॲज सच जे सर्व्हिसेस पार्ट झाला, व्हेरी प्रॉम्प्ट, सर्व्हिस इज व्हेरी गुड. प्रोजेक्टमध्ये आम्हाला घ्यायचं असेल त्यांना आम्ही सांगतो, प्रोजेक्टमध्ये हवा असेल तर ते लगेच साईट कंपनी थ्रू साईटवरती आम्हाला अवेलेबल करून देतात. म्हणजे सर्व्हिसेसबद्दल केलं तर नो डाऊट दे आर व्हेरी गुड. ओके. प्रशांतजी, आता जाता एक छोटासा प्रश्न, पण खूप महत्त्वाचा प्रश्न, जेणेकरून तुमच्या अनुभवाचा उपयोग नवीन पिढीला सुद्धा होईल. तर एक वन लाईनर संदेश तुम्ही काय देऊ शकाल, जे या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात किंवा आहेत? तर त्याच्यासाठी या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा आणि येणाऱ्या प्रोजेक्टसाठी त्यांनी काय काय प्रयत्न करावेत? एक सुंदर संदेश तुमच्याकडनं आम्हाला ऐकायला आवडेल. मला एवढंच म्हणायचं आहे की आत्ता रिअली म्हणजे सांगायचं की स्ट्रगल आहे, असं नाही की प्रत्येक फील्डमध्ये स्ट्रगल आहे. आमच्या फील्डमध्ये पण आहे, दुसऱ्या कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही गेला तर स्ट्रगल आहेच. पण तुम्ही मेहनत केली, तुम्ही एफर्ट्स टाकले, तुम्हाला तुमचे गोल अचीव करायचे आहे, त्या पद्धतीने तुम्ही त्या लेवलला तुम्ही एफर्ट घेतले, तर नक्की तुम्ही या फील्डला सक्सेस होणार. आत्ता जसं AI आलं आहे मार्केटमध्ये, नवीन सॉफ्टवेअर्स आलेले आहे, नवीन टूल्स आलेले, ते तुम्हाला मास्टर होणं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला मास्टरी तुम्हाला घेणंच आहे. तुमच्या फील्डमध्ये तुम्हाला सक्सेस हवा असेल तर. त्याच्यानंतर तुमचा जो कम्युनिकेशन स्किल आहे, ते तुम्हाला स्ट्राँग करणं आहे. का क्लायंटला तुम्हाला कन्व्हिन्स करणं आहे, त्यांचे तुम्हाला जे रिक्वायरमेंट आहे या ज्या त्यांची जी अपेक्षा आहे ते तुम्हाला फुलफिल करणं आहे. तर ॲज सच मी हेच म्हणेल की तुम्हाला की ही फील्ड खूप वास्ट आहे. इंटिरियर डिझायनरपासून तर आर्किटेक्चरल, लँडस्केप कन्सल्ट, प्रोडक्ट डिझाईन, एन नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज आहेत. तर तुम्हाला ज्या फील्डमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, तर मी हेच म्हणेल त्या तुम्ही ते स्टडी करा आणि नक्की ह्या फील्डला तुम्ही या. खूप खूप छान. हे होते प्रशांत थेमसकर, एक सिनियर आर्किटेक्ट, ज्यांना जवळजवळ 25 वर्षांचा अनुभव आहे आणि त्यांनी खूप छान संदेश दिला की तुम्ही या क्षेत्रामध्ये येण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे, तर डिसिप्लिन महत्त्वाची आहे. तुमच्या चेकलिस्ट प्रॉपर असायला पाहिजे, तुमचा कंप्लायन्स प्रॉपर असायला पाहिजे आणि जरी तुम्ही नवीन प्रणालीचा वापर करत असाल तरी तुमचे बेसिक्स हे क्लिअर पाहिजेत. बरोबर? येस. सो खूप छान विचार. ज्यांनी जवळजवळ 300हून अधिक प्रोजेक्ट्स केलेले आहेत, 25 वर्षांचा अनुभव असे सिनियर आर्किटेक्ट प्रशांत थेमसकर, आपण आज आम्हाला इथे येऊन वेळ दिलात त्याबद्दल अनेक धन्यवाद. आणि भविष्यात तुमच्याकडून चांगले चांगले आयकॉनिक प्रोजेक्ट्स घडवत असं या बिल्ट आयकॉन या माध्यमातून आयकॉन स्टीलतर्फे तुम्हाला भरभरून शुभेच्छा. थँक्यू. अनेक धन्यवाद प्रशांतजी. थँक्यू सो मच.